तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मंडळी, आपल्याला माहिती आहेच, स्वामिनी साड्यांची महाराणी तर्फे आपण दरवर्षी नवनवीन कल्पना घेऊन स्वामिनीचे कॅलेंडर तयार करत असतो. 2026 या नव्या वर्षाचं स्वागत करताना आम्ही स्वामिनी तर्फे आपल्यासाठी घेऊन आलो आहोत निवडक आणि मनमोहक अशा 12 साड्यांच्या आपल्या कल्पक कलाकुसरींनी विणकाम करणाऱ्या विणकरांच्या कथा. तेव्हा लगेचच कुमठेकर रोडवरच्या साड्यांची महाराणी स्वामिनीला भेट द्या. भरपूर साड्या खरेदी करा आणि स्वामिनीचे कथा विणकऱ्यांच्या हे कॅलेंडर मोफत मिळवा. स्वामिनी साड्यांची महाराणी, विझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. स्वामिनीचा इश्य सेल 10 ते 50% डिस्काउंट सर्व फ्रेश स्टॉकवर. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, विझलँड बिल्डिंग, पुणे. मॅडम नमस्कार. आपल्याला मिळालेल्या पुरस्काराबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन. आज आम्ही आपली खास मुलाखत घ्यायला आलोय. साड्यांच्या बाबत आपला चोखंदळपणा, आवड निवड तसंच रंगसंगती याच्या बाबतीतला आपला चॉईस खरंच अप्रतिम आहे. धन्यवाद. तुम्हाला खरं सांगू का, साड्या हा माझ्या पॅशनचा भाग आहे. त्या मला वेळ लावतात. अहो, पहिल्यापासूनच मला उत्कृष्ट साड्या खरेदी करण्याची आवड होती. म्हणजे या आवडीचं तुम्ही अभ्यासात रूपांतर केलं आणि आज तुमचं नाव साड्यांच्या बाबतीतल्या उत्कृष्ट जाणकार म्हणून प्रसिद्ध आहे. खरंय. या ना, तुम्हाला माझं साड्यांचं कलेक्शन दाखवते. हो. अरे वा, काय उत्कृष्ट साड्यांचं कलेक्शन आहे आपल्याकडे. हो, आणि या सगळ्या साड्या मी पुण्याच्या स्वामिनी मधून घेते. स्वामिनी विझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. हे पहा, कांजीवरम, बनारसी सिल्क, पैठणी, मुग्गा, अगदी धनवडी लुगड्यापर्यंत माझ्याकडे व्हरायटीज आहेत. पण मॅडम, मला एक गोष्ट सांगा, तुमच्या साड्यांच्या एवढ्या सुंदर कलेक्शनमध्ये तो एक विशिष्ट कप्पा काचेचं दार लावून का ठेवलाय? काही विशेष कारण आहे का? नाही नाही नाही, विशेष काही कारण नाही. तो कप्पा मी माझ्या खास आवडत्या लिनन कलेक्शनसाठी राखून ठेवलाय. लिनन साडी? हो, प्राचीन परंपरेला आधुनिकतेचा साज लावून ही साडी आपल्या भावविश्वावर राज्य करते. मॅडम म्हणजे? लिनन साड्या त्यांचा साधा आरामदायीपणा आणि बहुमुखी प्रतिभेसाठी ओळखल्या जातात. त्यांचा अद्वितीय नैसर्गिक पोत आणि हवेशीर अनुभवामुळे परिधान करणाऱ्याला थंड ठेवते. मध्यंतरी कापडाच्या इतिहासावर अभ्यास करणारे गृहस्थ भेटले होते. त्यांनी पण या लिननच्या इतिहासाबाबत बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगितल्या. अरे मग सांगा ना, मला ऐकायला आवडेल. लिननचा इतिहास हा जवळजवळ 8000 वर्ष जुना आहे. तो अगदी इजिप्त, मेसोपोटेमियापर्यंत जातो. भारतात मात्र ब्रिटिशांच्या राज्यानंतरच लिनन जास्त प्रसिद्ध झाली. पूर्वी हे कापड अर्थातच श्रीमंतांची मक्तेदारी होती. पण आता मात्र सामान्य स्त्रियांनाही परवडेल अशा किमतीमध्ये लिनन साडी आपल्याला मिळते. या साडीच्या बाबतीत त्यांनी एक खूप छान गोष्ट सांगितली. ही गोष्ट आहे ब्रिटिशांच्या काळातली. एक ब्रिटिश युवती आणि भारतीय युवकाची प्रेम कहाणी. ओ माय गॉड, अहो सांगा लवकर. मेमसाब, असं बोलू नका. मालकांना समजलं तर माझी चामडी लोळवतील. ओ बिरजू, आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. अहो, तुम्ही कुठे, मी कुठे? मी एक साधा बागकाम करणारा माणूस आहे. प्रेमाला जातपात, उच्च नीच, गरीब श्रीमंत काहीही माहीत नसतं. त्याला केवळ समोरच्याची आपल्यावर झालेली प्रेमाची जादू समजते. आणि ती जादू तू माझ्यावर केली आहेस. मेमसाब, ऐका ना. अहो, तुमचा 2 घडीचा खेळ होईल, पण साहेब माझा जीव घेतील. हो, तुम्ही माझ्यापासून दूर राहावं हेच योग्य आहे. नाही रे, नाही अडवू शकत स्वतःला. तुझ्यापासून दूर राहिले तर माझा जीव जाईल. अरे देवा, आता कसं समजावावं या मुलीला? मला समजवायची काहीच गरज नाहीये.
नेहमी बागेत काम करताना चोरून चोरून माझ्याकडे बघतोस ना? तुम्हाला कसं माहिती? मला सगळं माहितीये. तू ही मनापासून प्रेम करतोस ना माझ्यावर? मेमसाब, म्हणजे मला मेमसाब म्हणू नकोस. माझं नाव सानिया आहे. चल बाहेर चल. गार्डनमध्ये मस्त पाऊस पडतोय. मला तुझ्या मिठीत विसावून पावसात चिंब चिंब भिजायचंय. लवकर चल. सानिया, सानिया, व्हॉट इज दिस? व्हॉट आर यू डुईंग? एका फालतू इंडियन बरोबर तू रोमांस करतेय? डॅडी, हा फालतू नाहीये. माझं प्रेम आहे ह्याच्यावर. मला मॅरेज करायचंय ह्याच्याबरोबर. जस्ट शट अप. ग आपली लेवल काय, त्याची लेवल काय? तो आपल्या इथे बागकाम करणारा एक साधा माणूस. तुझं मॅरेज मला एखाद्या ब्रिटिश मिलिटरी ऑफिसर बरोबर करून द्यायचंय आणि तू तू या लो लेवलच्या इंडियन बरोबर मॅरेज करण्याची स्वप्न बघतीये? डॅडी, शट अप. चल घरात. आणि तू रे, निघ इथून. पुन्हा इथे दिसलास तर तंगड तोडेन. झाल्या अपमानानं बिरजू चांगलाच दुखावला गेला होता. तो तडक आपल्या घरी गेला. बिरजू, ए बिरजू, अरे बाळा, सकाळपासून पाहते. तुझं नक्की काय चाललंय? जेवला पण नाहीयेस नेहमीसारखा. आई, मी रात्रभर विचार केला. आपण या इंग्रजांना धडा शिकवलाच पाहिजे. अरे पण एवढं चिडायला काय झालं? मी ठरवलंय आई. बंडवाल्या क्रांतिकारकांच्या गटात सामील व्हायचं आणि या इंग्रजांना चांगलाच धडा शिकवायचा. अरे पण झालं तरी काय? अगं, मी ज्या इंग्रज अधिकाऱ्याकडे कामाला होतो ना, त्यानं मला कामावरनं हाकलून दिलं. अरे देवा. आई, ते आपल्याला, आपल्या देशाला किती तुच्छ मानतात. आपल्याला काही मान सन्मान आहे का नाही? खरंय तुझं म्हणणं, पण पोटासाठी, पैशांसाठी आपण त्यांची गुलामी पत्करून त्यांच्याकडेच काम करत राहतो. म्हणूनच मी ठरवलंय आई, या इंग्रजांना धडा शिकवायचा तर क्रांतिकारकच व्हायला हवं. तुझी कल्पना चांगली आहे, पण मला एक गोष्ट सांग बाळा. आजवर खुरपताना चुकून खुरप्याखाली आलेला विंचू कधी ठेचता आला नाही तुला, तर मग कुठल्या इंग्रजावर गोळी झाडायला जमेल, बॉम्ब टाकायला जमेल? अरे देवा. आई, हा विचार तर मी केला नव्हता ग कधी. आणि दुसरी गोष्ट, समजा देशप्रेमाने भारावून तू हे सगळं करशीलही आणि तू उद्या फासावर गेलास तर तुझ्या मागे माझं काय होईल याचा तरी केलायस का कधी विचार? नाही नाही, हे शक्य नाही आई. अगं पण मग मी करू काय? लक्षात ठेव, प्रत्येकाने देशासाठी काम केलंच पाहिजे, पण प्रत्येक वेळी प्रत्येकाने बंदूक उचलून क्रांतिकारीच व्हायला पाहिजे असं नाही. तुम्ही आपापल्या क्षेत्रात असं काही क्रांतिकारी कार्य करा की त्यामुळे त्या इंग्रजाला मान खाली घालावी लागेल. आई, मग नक्की काय करू मी? त्यासाठी तुला काही शोध घ्यावा लागेल, अभ्यास करावा लागेल. अशी कोणती तरी गोष्ट शोधावी लागेल की जी त्यांना सहजासहजी मिळत नाही. अशी कोणती गोष्ट आहे आई? आता सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आईलाच विचारणार आहेस का? तुझं तू शोध की जरा. बिरजूनं खूप विचार केला. असं काय असेल की ज्याच्यामुळे सानिया पण जबरदस्त इम्प्रेस होईल आणि तिच्या बापावरही सूड उगवला जाईल. त्यानं खूप डोकेफोड केली, पण त्याला मार्ग काही सुचेना. अखेरीस कठीण समयी कामाला येतो तोच खरा मित्र. त्याचा एक मित्र रघु त्याच्या मदतीला आला. बिरजा, उगाच विनाकारण डोकेफोड करत बसू नको तू. अरे, तो या रघुकडे आलाय, मार्ग जरूर निघणार. जरा डोकं चालव ना, विचार कर. अरे, बायकांना काय आवडतं? छान छान कपडे, एखादा असा मस्त ड्रेस तिला दे, किती वेडी झाली पाहिजे. नाही, त्यापेक्षा असं कर ना, तू तुझ्याच हातानं तिला एक साडी विणून दे. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. बिरजूला कळे ना की आपण आता माळी काम सोडून साड्या विणत बसायचं का? पण रघुचं असं म्हणणं होतं की असं काहीतरी वेगळं केल्याशिवाय काम भागणार नाही. मग त्यानं बिरजूला सांगितलं की त्याला अशा एका इंग्रज माणसाची माहिती आहे की जो फक्त इंग्रजी मड्डमांसाठीच कपडे विणतो आणि ते इतके भारी असतात की या बायका पाहता क्षणी पार वेड्या होतात. ते कापड ना धड सुताचं असतं ना रेशमाचं.
मग रघुने बिरजूला त्या माणसाची गाठ घालून दिली. पण आपल्याला काही शिकायचं आहे हे बिरजूनं त्यांना कळू दिलं नाही. आपण केवळ कामाच्या शोधात आहोत आणि तुमच्या इथं पडेल ते काम करायला मी येतो असं म्हणून तो त्या माणसाकडे गेला. हे बघ बिरजू, हे खास ब्रिटिशांनी आणलेलं वस्त्र निर्मितीचं तंत्र आहे. तुमच्यासारख्या इंडियन्सना याच्याबद्दल काय समजणार? अरे, याच्यामध्ये वापरला जाणारा धागा सुद्धा वेगळ्या प्रकारे बनवण्यात येतो. कापूस किंवा रेशीम नसतं याच्यात. तुमची आळशी किंवा अंबाडी नावाची जी वनस्पती असते ना, तिच्यापासून एक अत्यंत चिवट असा धागा काढण्यात येतो आणि त्यापासून आम्ही वस्त्र बनवतो आणि या कापडाला आम्ही म्हणतो लिनन. आणि मग बिरजूनं भोळेपणाचा आव आणून ते कापड निर्मितीचं सगळं तंत्र त्या माणसाकडून शिकून घेतलं आणि एक दिवस त्यानं त्या लिनन कापडापासून एक छानशी लिनन साडी तयार केली. एक माळी असूनही आपल्या प्रेमाखातर आणि देशप्रेमाखातर बिरजू विणकर बनला होता. त्यानं अनेक सुंदर अशा लिनन साड्यांची निर्मिती केली. त्यातलीच एक साडी घेऊन तो आपल्या प्रेमिकेकडे गेला, म्हणजेच सानियाकडे गेला. अरे ये 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 बिरजू, इतके दिवस कुठे गायब होतास? आज अगदी वेळेवर आलास. आज मी तुला ब्लडी इंडियन म्हणणार नाही. सानिया, सानिया, हे बघ कोण आलाय. बिरजू, बिरजू, आर यू ओके? कुठे होतास इतके दिवस? किती वाट पाहिली मी तुझी. सानिया, तुझ्या प्रेमाखातर मी वस्त्र विणायला शिकलो. हे बघ, हे वेगळ्या प्रकारचं वस्त्र मी तुझ्यासाठी माझ्या हातानं विणून आणलंय. माय गॉड, दिस इज लिनन. हे तू बनवलंयस? इम्पॉसिबल. ही आम्हा फक्त ब्रिटिशांची मक्तेदारी आहे. पण आज मी ती तोडली साहेब. इतके दिवस मला इंडियन म्हणून हिणवत होता ना, आज मी तुम्हाला दाखवून दिलं की इंडियन माणूस काय करू शकतो. बिरजू, हे तू खूप छान काम केलंयस. सानिया, हे मी फक्त तुझ्या प्रेमाखातर आणि माझ्या देशाचं नाव उंचावण्यासाठी केलं. पण आता खूप उशीर झाला रे. माझ्या फादरने माझं लग्न एका मिलिटरी ऑफिसरशी लावून दिलं. काही हरकत नाही सानिया. तुझ्या प्रेमाची निशाणी म्हणून ही लिनन साडी आतापासून मी कायम विणत जाईन आणि अशा साड्या विणणारे असंख्य विणकर मी भारतात निर्माण करेन. माझी ही पहिली साडी भेट म्हणून तू स्वीकारावीस अशी माझी मनापासून इच्छा. ओ, व्हाय नॉट बिरजू, थँक यू. अशा असंख्य अज्ञात कलाकारांनी, क्रांतिकारकांनी, माणसांनी आपल्या देशाची उज्ज्वल परंपरा घडवलीय. मग काय मॅडम, कशी वाटली लिननची कहाणी? ग्रेट. कसला क्लासिक इतिहास आहे ना या साडीचा. या बिरजूलाही आपण एक प्रकारचा क्रांतिकारकच म्हणलं पाहिजे. नक्कीच. खूपच छान. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो मॅडम, लिनन कापड हे पर्यावरणपूरक, अत्यंत हलकं, आनंददायी आणि आरामदायी कापड आहे. त्यापासून लिननची साडी तयार करण्यात येते आणि त्यामुळेच बहुतेक श्रीमंत लोकांमध्ये खूप पूर्वीपासून लिननच्या साड्या वापरणं हे एक मोठेपणाचं लक्षण मानण्यात येत आहे. आजच्या काळात स्त्रियांना सौम्य, सुंदर, हलक्या आणि पर्यावरणपूरक अशा लिनन साड्या वापरायला अतिशय आवडतात. साड्यांची महाराणी स्वामिनीनं या लिनन साड्यांची प्रचंड व्हरायटी आपल्या 3 मजली दालनामध्ये आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. अतिशय क्लासिक लुक असलेली ही लिनन साडी उत्सवापासून रोजच्या ऑफिस वेअर्समध्ये सुद्धा वापरता येऊ शकते. मी आजच स्वामिनीला भेट देते, भरपूर लिननची व्हरायटी खरेदी करते आणि माझा तो रिकामा असलेला वॉर्डरोबचा कप्पा आनंदाने भरून टाकते. साड्यांची महाराणी स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. मंडळी, आपल्याला माहिती आहेच, स्वामिनी साड्यांची महाराणीतर्फे आपण दरवर्षी नवनवीन कल्पना घेऊन स्वामिनीचे कॅलेंडर तयार करत असतो. 2026 या नव्या वर्षाचं स्वागत करताना आम्ही स्वामिनीतर्फे आपल्यासाठी घेऊन आलो आहोत निवडक आणि मनमोहक अशा 12 साड्यांच्या आपल्या कल्पक कलाकुसरींनी विणकाम करणाऱ्या विणकरांच्या कथा. तेव्हा लगेचच कुमठेकर रोडवरच्या साड्यांची महाराणी स्वामिनीला भेट द्या. भरपूर साड्या खरेदी करा आणि स्वामिनीचे कथा विणकर यांच्या हे कॅलेंडर मोफत मिळवा. स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
स्वामिनीचा इश्य सेल 10 ते 50% डिस्काउंट सर्व फ्रेश स्टॉकवर. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठे रोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे. तू सखी तू प्रिया तू रूपा तू मोहिनी स्वामिनी स्वामिनी स्वामी स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी स्वामी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.